नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय मसाले भात। हा आता हल्ली जरा बनवत नाही, हल्ली बासमती तांदूळ घेऊन त्याचा जीरा राईस किंवा दाल फ्राय बनवतात, पण पूर्वी लग्नांमध्ये हा मसाले भात बनवला जायचा। तो आपल्याला आज बघायचा आहे किंवा घरी आपण बनवू शकतो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा। त्याकरता मी हे पाव किलो सुरती कोलम तांदूळ घेतलेले आहेत किंवा मेजरमेंट कपने घेतले तर हे 1 कप आहेत। त्याकरता मी हे 3 मीडियम साइजचे कांदे कापून घेतलेले आहेत। 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहेत। इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। फ्लावर घेतलेले आहे, थोडीशी गाजराचे तुकडे करून घेतले, वाटाणा घेतला आहे, बटाटा घेतलेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्या घालू शकतो यात। हा एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे। हा माझा आलं मिरची आणि कढीपत्त्याचा ठेचा आहे, हा अर्धा टीस्पून घेतलेला आहे। हा माझा काळा मसाला आहे घरचाच, याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे, तोही तुम्ही बघू शकता। हा मी 2 टीस्पून घेतलेला आहे। हे जिरा अर्धा चमचा घेतलेला आहे। मोहरी घेतली आहे अर्धा टीस्पून। इथे आपण काही सुके मसाले घेतलेले आहेत। हे मी 4 हे तेजपान घेतलेले आहे आणि ही वेलची, ह्याची आपल्याला फोडणीत टाकायचं आहे, म्हणजे भाताचा अगदी छान सुगंध सुटतो। हे मी काही सुके मसाले आपल्याला भाजून मिक्सरला बारीक करायचे आहे। 1 टेबलस्पून धने घेतलेले आहेत। हे चक्री फूल एक घेतलेलं आहे, 4 लवंगा घेतलेल्या आहे, दालचिनी घेतली आहे थोडीशी, आणि हे शहाजिरं, हळद घेतलेले अर्धा टीस्पून, चिमूटभर हिंग, हा कढीपत्ता घेतलेला आहे मी 15-20 पानं आहे, आणि चवीप्रमाणे मीठ। आणि हे आपल्याला पाणी घालायचं आहे। हे 1 कप पाणी आहे, म्हणजे साधारण पाव लिटर पाणी आहे, आणि अजून अर्धा कप आपण पाणी घालणार आहोत। आता आपण आधी हे सुके मसाले भाजायला घेऊया, म्हणजे हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे। हे बघा, इथे कढई तापलेली आहे, आपण हे छान भाजून घेऊया। हे आपण सगळे याच्यात घालून घेणार आहोत। चक्री फूल, दालचिनी, लवंग आणि शहाजिरे। इथे तुम्ही बघू शकता ते सुके मसाले मस्त सुगंध सुटला याचा, आणि मस्त भाजून झालेले, रंग बदललेले। आता मी हे काढून घेते आणि थंड करायला ठेवते। आता आपण तेल घालूया भांड्यात। तेल थोडं मी जास्त घालते, त्याच्यामुळे भात छान होतो। इथे आपलं तेल छान तापलंय, मोहरी तडतडू द्यायची आपल्याला। गॅस बारीक करायचा आहे। मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली, गॅस कमी केलाय। जिरं फुलवून घ्यायचं आपल्याला तेलात। बघा, मस्त जिरं फुललंय। आता यात आपल्याला 1 वेलची आणि 4 तेजपत्ता, मस्त याचा वास येईपर्यंत तेलात हलवून घ्यायचं आहे। आता आपण कांदा घालणार आहोत। एकीकडे कढीपत्ता पण घालूया। गॅस मी आता वाढवते, मध्यम करते, म्हणजे आपला कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे।
तोपर्यंत हे आपले मसाले थंड झाले ते मी मिक्सरला बारीक करून घेते। इथे तुम्ही बघू शकतात आपला कांदा मस्त परतला गेलाय। 2-2 मिनिटांनी मी असा हलवत राहिली। 5 मिनिटं कांदा छान परतून घेतलाय मी। आता आपण यात सुके मसाले घालून घेऊया। हे माझा काळा मसाला 2 चमचे, हळद, हिंग, हा ठेचा माझा छान मिक्स करून घ्यायचा आहे। इथे हा बघा आपला सुक्का मसाला भाजून घेतलेला मस्त झालाय। असा थोडा जाडसरच ठेवायचा आहे। हाही आपण तेलात घालून घेऊया। खूप छान सुगंध दरवळतोय या मसाल्यांचा। आता आपण टोमॅटो घालूया। छान मिक्स करून घ्यायचे टोमॅटो पण। आणि या भाज्या तेलात छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्या आधी का घालायच्या, कारण जे हे तेल असतं हे भाज्यांना लागल्यावर भाज्यांचा गाळ होत नाही, म्हणून आपल्याला कांद्यात आधी भाज्या घालायच्या आहे। आता आपण हे झाकण ठेवून तांदूळ धुवेपर्यंत या वाफवून घेऊया। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ते आपण यात भाजीत घालणार आहोत, मसाल्यात। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बारीक होता तो मी मध्यम केलाय। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे। मस्त खूप छान वास येतोय। आता हे बघा आपल्याला 1.5 कप पाणी घालायचं आहे। याच्यात 1 कप तांदूळ घेतलेले आपण, त्याला हे 1.5 कप पाणी घालूया। हे 1 कप आणि हे अर्धा कप। छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ, सगळं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि उकळी येईपर्यंत गॅस एकदम मोठा ठेवायचा। उकळी आल्यावर पूर्ण बारीक करायचा आहे, जेवढा बारीक होतो तेवढा, म्हणजे भात अतिशय छान शिजतो। भातात शेंगदाणे पण घालणार आहे मी। कच्चे शेंगदाणे धुवून घेतलेले आहेत। ते आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। साधारण मी हे 1 टेबलस्पून घातलेले आहेत। हे छान मिक्स करून घेते। खूप छान मसाले भाताचा मस्त सुगंध दरवळतोय घरात। आता आपण गॅस कमी करूया। गॅस कमी करण्याआधी मी यात माझं हे घरी बनवलेलं साजूक तूप घालणार आहे। याने भाताची चव आणि सुगंध आणखीच वाढतो। छान मिक्स करून घेते। आता गॅस पूर्ण कमी करून झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारण 5 ते 6 मिनिटं वाट बघायची आपल्याला भात शिजेपर्यंत।
2 मिनटं झाली, आपण बघूया। बघा किती छान दिसतोय आपला भात। मिक्स करायचा आहे परत, म्हणजे सगळीकडे तो सारखा शिजणार, भाज्याही मस्त होणार। पुन्हा आपण झाकण ठेवून आणखी 3-4 मिनिटं आपल्याला वाट बघायची। तुम्ही जर माझे हे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीज नाव आहे, त्याच्या बाजूला एक सबस्क्राईबचं आयकॉन आहे, ते तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे माझं चॅनल। म्हणजे त्या सबस्क्राईबच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, ते केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं, त्यावर पण क्लिक करायचं आहे। हे केल्याने काय होतं, मी जे हे व्हिडिओ रोज यूट्यूबला अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल, तुम्हाला शोधत राहावं लागणार नाही। आणि बघून झाल्यावर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करायचे आहेत। हे बघा, आपण भात उघडून बघूया। बघा एकदम छान भात झालेला आहे, मस्त। आपण हा एकदम मिक्स करून घ्यायचा आहे। आणि पुन्हा गॅस बंद करून आपण 10 मिनिटं हा झाकून ठेवणार आहोत, त्यामुळे अतिशय छान मस्त भात होणार आहे। हे बघा, इथे बघू शकता तुम्ही 10 मिनिटानंतर भात बघा कसा छान फुलला आहे, मस्त। आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे परत। आणि आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। एकदम छान भात झाला आहे, खूप छान मस्त सुगंध येतोय भाताचा। हे बघा, एकदम छान आपला मसाले भात इथे तयार झाला आहे। यावर आपल्याला थोडी कापलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं, बघा एकदम छान मसाले भात तयार झालेला आहे। हा तुम्ही नक्की करून बघा। तुमचे काही प्रश्न, काही प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा। आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।